मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आज आलो आहे रावेर तालुक्यातील आमचे शेतकरी आदरणीय विके तायडे साहेब यांच्या शेतामध्ये. त्यांच्या शेतात हे जे शेतकरी आहेत हे त्या शेताची देखभाल करतात आणि या बागेला लागवडीपासनं त्यांनी आपली ट्रीटमेंट घेतलेली आहे. विशेष म्हणजे हा बाग त्यांनी जेव्हा डेव्हलप केला तर त्यांना असं वाटत होतं की हा बाग येऊच शकत नाही किंवा याची उत्पन्न येणार नाही. मी जास्त न सांगता आपण शेतकऱ्यांचंच मनोगत घेऊयात. भाऊ थोडं घडाकडे या बरं. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव चेतन समाधान कोळी, राहणार अजंदा, तालुका रावेर. ओके भाऊ, काय तुमचं मनोगत या बागेविषयी? आता तुमचा बाग पाळा पडण्याच्या पोझिशनला आलेला आहे, काय सांगाल तुम्ही या बागेविषयी? आमचा बाग म्हणजे असा होता की आम्हाला वाटत नव्हतं की झाडं येतील. हा, पण मग साहेबांनी एका डोसवर सर्व बाग कव्हर केला. बर. अजून आता पण असं वाटतंय की ह्या बाग आपला नाहीये. अच्छा. कारण की आम्ही जेव्हा येत ना तेव्हा असं वाटत होतं की होणार नाही, काहीच इच्छा देणार नाही. पण मग अच्छा. साहेबांनी एका डोसवर सर्व कव्हर केलं. म्हणजे मित्रांनो, एकच डोस टाकला, अच्छा, सर्व कव्हर केलं. म्हणजे यांचं एकच डोस टाकला म्हणजे काय, तर या बागेला त्यांनी फक्त या 10 महिन्यामध्ये सिंगल एकच बेसल डोस दिलेला आहे आणि सगळी जी ड्रिंचिंग आहे ती आपलीच वापरली का याच्या व्यतिरिक्त काही वापरली नाही. मित्रांनो, त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि तुम्ही बघू शकता की शेतकरी किती आनंदी आहेत. आपण बघू शकता बाजूला जो घड आहे तो घड जवळपास किती किलोचा भरू शकतो दादा? तरी पण 23-24 पर्यंत भरू शकतो. म्हणजे त्यांचा अंदाज आहे 23 ते 24 किलोचा घड भरू शकतो. तुम्ही बाजूलाही घड बघू शकतात. ते बाजूचं दाखवा बरं का. त्यांनी झाकून ठेवलेले आहेत आणि कालच इकडे गार पडली. पुढे घ्यावर या लांगीच. हां, हे काय, तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही इकडे बघू शकतात. तर ते खूप आनंदी आहेत. दादा, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना आम्ही हेच सांगतो की साहेबाकडून ट्रीटमेंट घ्यावे. ओके मित्रांनो, या शेतकऱ्याला आम्ही काहीच सांगितलं नाही की तुम्ही काय बोललं पाहिजे, काही नाही. त्यांच्या मनात आलं ते त्यांनी बोललेलं आहे. सो अशा ट्रीटमेंटसाठी नक्की कॉल करा. माझं नाव आहे मोहन शिंदे. माझा मोबाईल नंबर आहे 88 88 90 47 77. थँक्यू व्हेरी मच.